लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा 1 गुन्हा असे 9 गुन्हे एसआयटी कडे तपासाला आहेत. आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडे आपण विचारपूस केलेली आहे. साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीती दाखवत होता. फडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीनं ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाखीनं स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्यानं अंधश्रद्धा पसरवण्याचं कामही करत होता असं आपल्याला निष्पन्न होतं. महिला अत्याचाराच्या संदर्भाने दाखल 8ही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने समोर आलेले आहेत आणि त्यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीनं अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य तर आहेच, पण त्याचबरोबर माननीय सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणूनच न्याय संस्थेनं वारंवार ऍब्सोल्यूट बॅन ऑन आयडेंटिटी डिस्क्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे. अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदा बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहे. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत. पीडिता किंवा कुटुंबियांच्या मुलाखती घेण्यास बंदी आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वीच आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि माध्यमांद्वारे चालवणारा खटला, ज्याला आपण मीडिया ट्रायल असं म्हणतो, अशी परिस्थिती निर्माण करणारे किंवा केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावे असे निर्देश देखील माननीय उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी प्रसारमाध्यमांना दिलेले आहेत. कलम 72 BNS लैंगिक अत्याचाराच्या पीडितांची ओळख उघड करणाऱ्यांना शिक्षेस पात्र ठरवते. अनुच्छेद 21 भारतीय संविधान पीडितेचा जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार यांचं संरक्षण करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.